नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी या कार्यक्रमात मी समीरा गुजर आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि सगळ्यांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. आजचा दिवस तर दिवाळीतला खूप खास दिवस. दिवाळी हा सण प्रेमाचा, प्रकाशाचा आणि आजच्या दिवशी तर आपण प्रेमाचा उत्सवच साजरा करतोय, कारण आज आहे भाऊबीज. भाऊ बहिणीचं हे गोड नातं आणि या नात्याविषयी काय म्हणावं. आजच्या दिवसाची सगळ्या बहिणी वाट बघत असतात, कारण भाऊरायांना औक्षण करण्याची आणि त्यांच्याकडून वर्षभरात ओवाळणी घेण्याची ही एक सुंदर संधी असते. कविवर्य सुरेश भट यांनी या दिवसाविषयी फार गोड म्हटलंय. ते म्हणतात, कसं बहिणीचं प्रेम कशी बहिणीची माया, कसं बहिणीचं प्रेम कशी बहिणीची माया, ओवाळणी घेते सालभर भांडोनिया. खरोखरच हे नातं असंच असतं, जितकं घट्ट असतं, प्रेमाचं असतं, आपुलकीचं असतं, अगदी हृदयाजवळचं असतं. तेव्हा महाराष्ट्रातल्या समस्त बंधू भगिनींना आजच्या भाऊबीजेच्या खूप खूप गोड शुभेच्छा. आणि या सणाचा गोडवा आणखीन वाढवण्यासाठी, आपल्या या दिवसाची सुरुवात प्रसन्न करण्यासाठी आज आपल्याबरोबर एक अशीच अतिशय कर्तृत्ववान आणि प्रसन्न अशी भाऊ बहिणींची जोडी आहे. मायानगरीचे चित्रपटसृष्टीचे विश्वकर्मा असं ज्यांचं वर्णन करता येईल असे साक्षात कला दिग्दर्शक, निर्माता, दिग्दर्शक आणि आपणा सगळ्यांना खूप मोठी स्वप्न पाहण्याची सवय लावणारे नितीन चंद्रकांत देसाई आपल्याबरोबर आहेत. नितीनजी, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आणि इतक्या कर्तृत्ववान भावाची तितकीच गुणी, तितकीच कर्तृत्ववान भगिनी, स्वतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या आणि अतिशय उत्तम जबड्याचे शल्यक्रिया करण्यामध्ये ज्यांचा हातखंडा आहे आणि ज्या स्वतः दंतशल्यक्रिया विशारद असं ज्यांचं वर्णन करता येईल अशा डॉक्टर वैशाली सावंत आपल्याबरोबर आहेत. वैशालीताई, तुमचंही खूप खूप स्वागत. नमस्कार. आज इतकं छान वाटतंय की भाऊबीजेच्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या रसिकांच्या समवेत, तुमच्या समवेत हा भाऊबीजेचा आनंद साजरा करता येतोय. आपल्याला खूप गप्पा मारायच्यात, आम्हाला तुमचं दोघांचं भाऊ बहिणीचं नातं समजून घ्यायचंय. पण त्याआधी मला वाटतं आपण सुरुवात आपल्या परंपरेने, जसा आपण हा सण साजरा करतो औक्षण करून, तर तुम्ही आपल्या बंधूंना औक्षण करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. वा, नितीनजी आठवणीने ओवाळणी घेऊन आले. वर्षभराच्या या गिफ्टची आपण वाट बघत असतो सर्वच भगिनी, आणि मला तर खूप सुंदर सुंदर गिफ्ट प्रत्येक वर्षी मिळतात. तर या दिवशी दूरदर्शनवर सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांनी हा भाऊबीजेचा क्षण आज या बहीण भावांनी या नात्याचं पुढे पुढे अजून त्याचं दृढ करावं आणि हा क्षण एन्जॉय करावा, हीच माझी सगळ्यांसाठी ही माझी विश आहे. नक्कीच. मला वाटतं आता तुम्ही जे म्हणालात की या दिवसाची आपण सगळे वाट बघत असतो, आणि नितीनजींसारखा भाऊ जर असेल तर त्यांची भेट ही किती कलात्मक असेल, किती सुंदर असेल. म्हणजे त्यांनी साडी जरी भेट म्हणून आणली तरी त्याची रंगसंगती कशी असेल. मला खूप उत्सुकता आहे तुम्हा दोघांच्या या नात्याविषयी. तर मी तुम्हाला थोडं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाते. आत्ताचे नितीन चंद्रकांत देसाई आम्हाला माहिती आहेत, द ग्रेटेस्ट शोमॅन. पण लहानपणी कसे होते ते? लहानपणापासून नितीनमध्ये आधीपासूनच क्रिएटिव्हिटी खूप होती. त्याचं ड्रॉइंग तर छानच होतं आणि ऑन द स्पॉट, आणि घरातली इवन म्हणजे साधी सजावट असो दिवाळीसाठी किंवा कंदील असो किंवा घरातलं फर्निचरची सजावट असो, ह्या सर्वात तो लहानपणापासून त्याला अतिशय उत्साह होता. आणि त्याची कलात्मकतेमध्ये एक वेगळेपणा होता की जो नॉर्मल आपल्याला रुटीन ह्याच्यामध्ये दिसायचा नाही, आणि खूप वास्तविकता सुद्धा होती. आणि पुन्हा आपल्या संस्कृतीला तो धरून असायचा. तर जे काही आपली जुनी ट्रेडिशनल आहे किंवा दिवाळीचे किल्ले बनवणे असो किंवा एक साधं तबक जरी सजावट करायची असेल पूजेच्या आरासीसाठी किंवा देव्हारा जरी सजवायचा असेल, तर ती एक वेगळा जो त्याचा टच होता तो आम्हाला लहानपणापासून दिसत होता. कलाकार म्हणून तर नक्कीच मला वाटतं म्हणजे तुम्हाला त्यांच्यातल्या कलाकाराची चाहूल लहानपणीच लागली असेल. पण दादा म्हणून कसे आहेत? दादा म्हणून तर म्हणजे मोठा भाऊ असल्यामुळे तर प्रेमळपणा आहेच, पुन्हा मला समजावून घेणारा. आणि कधी म्हणजे मला असं वाटतं की मला काही गरज पडली
तर आय कॅन कॉल हिम ॲट एनी टाइम. सो ते जे एक मला जो कॉन्फिडन्स आहे की नाही आज मला गरज आहे तर मी कधीही त्याला फोन करू शकते आणि तो माझ्यासाठी धावून येणार, तर हे मला अतिशय ती खात्री आहे आणि एक कम्फर्ट लेवल आहे. म्हणजे मी माझे काही इश्यू त्याच्याबरोबर इझिली डिस्कस करू शकते. वा. तर तो आणि ह्या क्षेत्रात तो एवढा पुढे जाऊन सुद्धा ह्याच्यामागे तो खूप ग्राउंडेड आहे. तो घरात आजी तसाच अजून लहानपणीसारखाच दादा आहे. तर ह्याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान आहे. वा. नितीनजी, मला तुमच्याशी पण या विषयावरती गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी एक छोटीशी कविता सादर करते, कारण आज तुमची बहीण इथे आलेली आहे आणि बहिणीचं आणि भावाचं जे नातं असतं ते फार गोड असतं. तर बहीण नेमकी असते कशी? माझा एक कवी मित्र आहे मंदार निरगुडकर, त्यांनी लिहिलेली ही कविता आहे. तुम्हाला कशी वाटते सांगा आणि मग आपण याच विषयावर पुढे बोलूया. बहिणीचं नातं हे आरशासारखं असतं. बहिणीचं नातं हे आरशासारखं असतं. जसं दिसतं तसंच असतं आणि जसं असतं तसंच दिसतं. गोड गोड खोटं बोलून ती पटत नाही. गोड गोड खोटं बोलून ती पटत नाही. खरं रागावलं तर तिला आवडत नाही. खरं खरं खोटं बोललं की समजतं तिला. खरं खरं खोटं बोललं की समजतं तिला आणि खरं खोटं तिच्या पुढे चालत नाही. बहिणीचं नातं हे आरशासारखं असतं. जसं दिसतं तसंच असतं आणि जसं असतं तसंच दिसतं. तुम्ही कितीही लहान असलात तरी वाटतं मोठं. तुम्ही कितीही लहान असलात तरी वाटतं मोठं आणि कितीही मोठं असलात तरी वाटतं लहान. बहीण लहान असो वा मोठी, लहान मोठ्याचा फरक नसतो कधी. बहिणीचं नातं हे आरशासारखं असतं. बहीण असली की स्वतः नसल्यासारखं वाटतं. बहीण असली की स्वतः नसल्यासारखं वाटतं आणि ती नसली की काहीच नसल्यासारखं वाटतं. बहिणीचं नातं हे हवेसारखं असतं. ती जेव्हा असते तेव्हा तर हवी असतेच, पण जेव्हा नसते तेव्हा जास्तच हवी असते. बहिणीचं नातं हे आरशासारखं असतं. क्या एक बात आहे. छान छान. म्हणजे मंदारनी सगळ्या भावांची जी भावना आहे ती या सगळ्या कवितेत आणल्यासारखी वाटते. कारण तुम्ही बोलत असताना मला तिच्याबद्दल तेच वाटत होतं आणि कदाचित तिला पण माझ्याबद्दल तेच वाटत खरंय. असेल. तर हृदयाला दूरदर्शन भिडणारी कविता आहे. कविता आहे ना, फार फार गोड फार आहे. सुंदर. आणि मला खरंच असं वाटतं की बहीण भावाचं नातं हे किती गमतीशीर आहे बघा ना नितीन दादा, की आपल्या आई वडिलांचीच आपण कुठेतरी प्रतिबिंब पण असतो. अगदी म्हणजे कुठेतरी तुम्हाला तुमच्या आपण तीच बहिणीमध्ये असतो. आई दिसत असेल. लोकांना वाटत असतं की आपण आपले असतो, पण खरं असतं तर आयुष्यात आपण आई वडिलांचीच प्रतिबिंब असतात, म्हणूनही नाती असतात. त्यामुळे आज दूरदर्शनच्या सगळ्या प्रेक्षकांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझी बहीण आज तुमच्या समोरच इथे आपण भेटलोच आहेत, पण आज दोन दोन बहिणी भेटलेल्या आहेत. त्यामुळे एक दिवाळी माझ्या दृष्टीने फारच चांगली आहे. माझा खूप मोठा बहुमान आहे. पण खरं सांगू की नात्यागोत्यातच सगळं काही आहे. आणि आपल्या सगळ्या कलाकारांना तुला पण जाणीव आहे की आपल्या शूटिंगचे वेगवेगळे जे शेड्यूल्स असतात त्या सगळ्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपण लोकांना दिसत असतो की नितीन देसाईंनी हे काम केलं, असे सेट लावले, पण त्याच्या मागे त्याची आई, त्याचे वडील, त्याची बहीण, त्याची बायको, मुलं हे तेवढेच आपल्याला उभं राहतात. म्हणून नातीगोती ही फार महत्त्वाची आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांमध्ये हे जे सण आहेत भाऊबीजेचं, म्हणजे मी कुठेही असलो, अगदी US मध्ये आहे किंवा कुठेही असलो, 1942 लव्ह स्टोरीमध्ये तर आम्ही दिवाळी तिकडे साजरी करत होतो, पण बहिणीची आस असताना तिकडनं येऊन किंवा प्रयत्न करत असतो की प्रत्येक सण जे आहेत ते बाकी भेटा इतर दिवशी ठीक आहे, पण सणाच्या दिवशी तरी कुटुंबाला वेळ दिला म्हणजे पाहिजे. भाऊबीज आणि रक्षाबंधन हा तिचा अधिकार आहे. आणि तिला म्हणजे आता ती म्हणाली ना की ती माझ्याकडे बघते, पण खरं सांगायला गेलं तर लहानपणापासून कसं असतं की मी चित्र काढणे, खोडकरपणा, पुस्तक वया टाकून खेळायला जाणे. आणि हिचं कसं होतं की ती आधीपासून अभ्यासू होती. म्हणजे आपल्या वयात बघ शक्यतो सगळ्या आईवडिलांना वाटायचं की आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर व्हावं, पण हिनी ती कसर काढली आणि मला कलेच्या क्षेत्रात जायला मिळालं. कारण ही पहिल्यापासून स्टुडियस अभ्यासू एकदम, म्हणजे शाळेतनं आल्यानंतर आम्ही एका शाळेत होतो, मी दप्तर टाकून खालती जाणं, पण ही आली की तिने थोडा नाश्ता केला, मग ती साडी घ्यायची आईची, साडी नेसायची आणि एक फळा घेऊन ती अशी
टीचर टीचर खेळायची आणि ती जे शिकून आली ती त्या पाठांतर करायची आणि मग कधी चुकून आपण आत गेलो ना की लगेच तिला हे व्हायचं पण ते मला एवढं आठवतं कारण मी कलेच्या क्षेत्रामध्ये आणि क्रिकेट खेळ हे खोड्याकर फार अभ्यासू नव्हतात अजिबात पुस्तकांमध्ये रमला नाहीत आता म्हणून त्याचा फायदा होतोय कारण आता अभ्यास करायला लागतो तुमच्याशी बोलत असताना आता जे जाणवतंय तो म्हणजे तुमच्या दोघांमध्येही असलेला अतिशय मनाचा हळुवारपणा आणि प्रामाणिकपणा. म्हणजे खरं तर सरांविषयी म्हणायचं तर सर जे सेट उभारतात ती फार कचकड्याची दुनिया मानली जाते, खोटी दुनिया मानली जाते. पण त्या खोट्या दुनियेमध्ये हा इतका खरा इतका सच्चा माणूस रमलेला जेव्हा आम्हाला दिसतो आणि त्यांच्या पराक्रमाविषयी काय बोलावं म्हणजे जितकं बोलावं तितकं कमी आहे. 1 नाही 2 नाही 4 राष्ट्रीय पुरस्कारांची बेगमी ज्यांनी केलेली आहे हा एक प्रकारे विक्रमच म्हणायला लागेल. आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे असे कला दिग्दर्शक त्याचबरोबर इतकी भव्य दिव्य स्वप्न त्यांनी पाहिलेली आहेत. आज एनडी स्टुडिओ आणि एनडी सिनेवर्ल्ड हे मला वाटतं एक स्वप्न काय असावं प्रत्यक्षात साकारलेली स्वप्न असं म्हणताय. तर हे सगळं इतकं कर्तृत्ववान भाऊ तुम्हाला मिळालेला आहे. या सगळ्या स्वप्नांमध्ये किती त्यांची धावपळ झाली आहे आणि काय कष्ट आहेत त्यांचे काय सांगा. कष्ट अपार कष्ट आहेत ह्या ह्याच्यात. वरतून प्रसिद्धी किंवा नाव किंवा त्याच्याबरोबरचे येणारे इतर काही जे काही प्रसिद्धीचे आहेत ते लोकांना पटकन दिसतात पण त्याच्या मागचे जे परिश्रम आहेत ते अतोनात आहे. म्हणजे मला तरी वाटतं मी त्याला नेहमी सांगते की तू कधीतरी शांतपणे बसून चहा 10 मिनिटं एन्जॉय कर. रोज नाही पण आठवड्यातनं एकदा. खरी बहीण बोलायला लागली. आठवड्यातनं एकदा तू असा नुसता बसून एक वाफाळलेला चहा तू एन्जॉय कर असं मी त्याला सांगते. कारण मला माहिती आहे त्या कामामध्ये तो पेलेला चहा नेहमी थंडच असतो. कारण एवढं प्रत्येक छोटी कलाकृती निर्माण करताना त्याच्या मागे जे डिटेल्स आहेत त्याच्या मागे अभ्यास आहे त्याचं एक्झिक्युशन आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप डायनॅमिक्स असतं. आज काही तिथे इमिजिएट काही प्रॉब्लेम होऊ शकतात तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आणि ती कलाकृती प्रेक्षकांना आवडेल अशी की जे प्रेक्षक एन्जॉय करतील आणि ही साकारणं ह्याच्या मागे अतोनात कष्ट आहेत. तर हे कष्टचं त्याला चीज मिळतं आणि त्याच्यात तो आनंद करतो. त्याच्यात तो खरी दमत नाही आणि तो दमतो तेव्हा इतका दमतो की डायरेक्ट त्याला ऍडमिटच करावं लागतं. डॉक्टर बहीण असल्याचा किती फायदा होतोय मला विचारायचंय. पण तुम्हाला लक्षात आलं असेल की भावाने कितीही कर्तृत्व गाजवलं तरी त्याचा चहा निवतोय याची काळजी जी करते ती खरी बहीण असते. तर अशा या भावा बहिणीच्या गोड जोडीशी आपल्याला अधिक गप्पा मारायच्यात पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार मंडळी. या कार्यक्रमामध्ये आजच्या या भाऊबीजेच्या अतिशय सुंदर दिवशी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपण गप्पा मारतो आहोत डॉक्टर वैशाली सावंत आणि अर्थातच नितीन चंद्रकांत देसाई यांच्याबरोबर. आत्ताच त्यांनी बहिणीच्या मायेने सांगितलं की किमान गरम चहाचा कप आणि तो कुठलाही विचार न करता जरा शांतपणे 10 मिनिटं बसून घ्या. मला वाटतं त्यांनी फार गोड शब्दात त्यांची तक्रार मांडलेली आहे. मी ती मांडत असते कारण त्यांची भावना मी समजू शकतो. कारण मी खरंच आत्तापर्यंत कलेच्या ह्याच्यात जो वाहून गेल्यानंतर घरच्यांसाठी खरंच काही करू शकलो नाही. म्हणजे वेळ देणं किंवा काहीच. पण आता तिला मी नेहमी हेच समजावत असतो की तुझ्यासारख्या अनेक बहिणी आहेत किंवा अनेक लोक आहेत जी माझ्या कलेसाठी किंवा त्यांना मी काहीतरी करावं म्हणजे आम्ही तर आसुसलेले आहोत ना. तर त्या दादासाहेब फाळकेंनी जेव्हा 106 वर्षापूर्वी ही इंडस्ट्री निर्माण केल्यानंतर आपल्या ह्याच्यात सगळे चांगले टेक्निशियन्स आहेत त्यांना आपण पुढे घेऊन जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. एकच जन्म असतो आणि तो जन्म आपण तो सार्थकी लावण्याचं कार्य हे करण्यासाठी म्हणजे मग बहीण असताना आणि डॉक्टर असताना आणखीन चांगलं होतं. कारण तुला एक गमतीदार किस्सा सांगतो. आत्ताच जशा महाराष्ट्राच्या निवडणुका झालेल्या आहेत तशाच 5 वर्षापूर्वी झालेल्या आणि 5 वर्षापूर्वी जेव्हा सरकार स्थापनेचा प्रश्न आलेला माननीय पंतप्रधान आणि सगळे येणार होते तर वानखेडेवरती मोठा सेट लावायचा होता. आणि मी एका दिग्दर्शकाबरोबर जेव्हा अलिबागमध्ये काही लोकेशन बघत असताना लॉबस्टर खाल्ल्या आणि मला फूड पॉयझन झालं. अरे बापरे. आणि डायरेक्ट ICU मध्ये डायरेक्ट वैशाली आणि डॉक्टर मिलिंदनी मला तिथे ठेवून घेतलं
आणि जसं मी ICU मधून बाहेर पडलो, जसं नॉर्मल रूममध्ये मला शिफ्ट करण्यात आलं, तर मला फोन चालू केला आणि पहिला फोन होता, नितीन कुठे आहेस? आम्ही वानखेडेला पोचतोय, तिथे राज्याभिषेकाचं आपलं महाराष्ट्र शपथविधीचं, शासनाचं हा, शपथविधीचं काम शपथविधीचं. करायचंय, तर तू पोच. आणि मला संधी पण नव्हती की मी तर तसंच मी माझी बायको बाथरूममध्ये गेली आणि वैशाली जस्ट घरी गेलेली, तर मी स्वतः आपली हे काढली सलाईन बाहेर, वगैरे सलाईनचं काढलं. बाहेर काढलं आणि ते गुंडाळलं आणि तसाच खालती गेलो, ड्रायव्हरला सांगितलं गाडी चालू कर, गाडीत बसलो आणि हिला फोन केला की मला इमर्जन्सी आली आहे मी निघालोय, तर तू आता अरेंज करून दे. ते झाल्यानंतर 2 दिवसांनी पाहिजे तर मी येऊन परत ऍडमिट होतो. अरे बापरे. पण म्हणजे हे चित्रपटात असा कधीतरी प्रसंग पाहिलेला असतो की रुग्ण पळाला, हो, पण असा हो. भाऊच पळाला. तुम्हाला काय वाटलं त्यांचा असा फोन आल्यावरती की मी जातोय? नाही, मला भयंकर काळजी वाटली की आता हा ऑलरेडी ICUतनं जस्ट बाहेर आलेला आहे आणि हा लगेच निघाला. तर त्या काळजीने मला प्रचंड भीती, आणि मी त्याच्या ड्रायव्हरशी कंटिन्युअस कम्युनिकेशन ठेवलं की काय चाललंय ते तू मला कळव. पण त्यांनी ते तारून नेला तो प्रसंग. अतिशय अवघड रुग्ण आहे. अतिशय अवघड रुग्ण, खूप खूप डिफिकल्ट आहे. आता त्यांना थोडी मी सवय करून टाकली. 13 दिवस 13 रात्र स्टुडिओमध्ये काम करत राहणं, फक्त आंघोळ करताना पण असं वाटायचं की अरे 10-15 मिनिटं आपण वाया घालवतोय. आता ती सवय अशी झाली आहे की ते एक्स्ट्रीम पर्यंत घेऊन जाणं, जसं काम एक्स्ट्रीम आहे तसं वागणं, आणि त्याच्यामुळे ह्यांना आणि आईला, बायको, मुलांना, कारण त्यांच्यासाठी मी नसतोच आणि त्यांना त्यांचं जे दाखवायचं असतं त्यांना मी करू शकत नाही, याचं कुठेतरी मनातनं नेहमी वाटत असतं. पण परत तेच होतं की नाही, आपण जन्म कलाकार म्हणून घेतलेला आहे आणि देवानी एक चांगले आईवडील, चांगले संस्कार, चांगली कला देत असताना आज मी हे सगळं विश्व उभं करू शकलो. आणि त्याच्यात सगळेच प्रेक्षक आणि सगळ्याच लोकांनी, सगळ्या भाऊ बहिणींनी म्हणा किंवा आई वडिलांनी म्हणा एवढे आशीर्वाद दिलेले आहेत, तर ते कुठेतरी आपल्याला पुढे नेणं आवश्यक आहे. आणि म्हणून मग ह्या सगळ्या घटना होत असतात. कारण जेव्हा मी पंतप्रधान मोदींना 2003 मध्ये एका कमळातनं शिवाजी पार्कला बाहेर काढलं असताना त्यांनी मला सांगितलं की तू गुजरातमध्ये येऊन स्टुडिओ उभा कर. तर मी महाराष्ट्रात जन्माला असताना माझ्या मनात ते सारखं हे होतं की नाही, आपण इथे तो करावा, या भूमीत काहीतरी करा, ह्या भूमीत काहीतरी करावं. आणि माझं ऋण आहे या भूमीशी, या आईवडिलांशी, ह्या नात्यांशी, तर त्याच्यासाठी मला काहीतरी करत राहायला पाहिजे. म्हणून मग मी स्टुडिओची निर्मिती महाराष्ट्रातच केली. वा. महाराष्ट्रात करून आता तो स्टुडिओ नंतर एक फिल्म वर्ल्ड म्हणून सगळ्यांसमोर आणला. आता म्हणजे एका अर्थाने पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा ते आकाराला येतंय. पर्यटन स्थळ, आणि त्याच्याबरोबरच त्या पर्यटन स्थळाच्या बरोबरच तिथे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही तिथे आजूबाजूच्या 27 गावातल्या लोकांना रोजगार निर्माण करून द्यायचा वा. तिथे प्रयत्न करतो. आता मेकअप करत असताना ताई जशा भेटल्या तशा आमच्या आजूबाजूच्या गावातल्या 16-17 वर्षाच्या मुली पण छान मेकअप तिथे लोकांना करतात. आणि त्यातनं आनंद होतो की अशा अनेक बहिणींना, अनेक लोकांना आपण तो रोजगार निर्माण करून देऊ शकतो. तर ती जी कलेची एक भूक आहे किंवा कलेच्या माध्यमातून आपल्याला मिळालं हे दैवत्व आहे, तर त्याला आपण किती चांगल्या पद्धतीने करावं. म्हणून नक्कीच. म्हणजे आज ज्या ज्या कलाकारांना तुम्ही अशा पद्धतीने रोजगाराचं कौशल्य प्राप्त करून दिले आणि रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे, त्या किती घरांमधली दिवाळी आज आनंदाची झाली असेल. खरंय. आणि आपल्या आवडीचं काम आपल्याला पोटा पाण्यासाठी करता येणं यासारखा दुसरा आनंद नाही. आपल्याला अधिक गप्पा मारायच्यात, पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. तुमच्या आई वडिलांनाही किती छान वाटत असेल, कारण प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनियर व्हावं. नितीनचे मोठे बंधू पण धाकटी असूनही डॉक्टर वैशाली डॉक्टर झाल्या आणि त्यांचे धाकटे बंधू हे इंजिनियर आहेत. त्यांच्याविषयी थोडं सांगा ना. कुठे असतात ते, काय करतात? माझा छोटा भाऊ तो केमिकल इंजिनियर आहे आणि तो US मध्ये होता एक 5 वर्ष, मग दिल्लीत होता आणि सध्या तो आता सौदीमध्ये आहे. तिथल्या छान एका ऑइल कंपनीमध्ये तो मोठ्या पोस्टवर आहे. तर तुम्ही म्हणजे एव्हरीबडी इज तसे- डुईंग वेल. आई वडिलांची जी इच्छा होती डॉक्टर,
इंजिनियर आणि आणि आर्टिस्ट. न पण पाहिलेलं ह्याच्यात- स्वप्नही तुम्ही पूर्ण केलं. नाही, पण ह्याच्यात मला माझ्या आईवडिलांचं एवढं कौतुक वाटतं की त्यांनी लहानपणी नितीन मधला जो कलाकार आहे तो त्यांनी तेव्हाच जाणला आणि त्याला त्याच डायरेक्शनमध्ये त्यांनी पाठवलं. म्हणजे असं फोर्स केला नाही की तू आता हेच कर किंवा तू सायन्स घे का तू कॉमर्स घे आर्ट्स, पण त्यांना त्यातला कलाकार त्यातला जाणवला आणि त्यांनी त्याला त्या डायरेक्शनमध्ये घालून त्याला आर्ट स्कूलमध्ये घातलं. आय थिंक दॅट वॉज द बिगेस्ट डिसिजन, कारण त्या काळात तेवढं आर्ट स्कूलमध्ये घालणं हे एवढं कॉमन नव्हतं. नक्कीच. कॉमन ट्रेंड वॉज आयदर तुम्ही डॉक्टर व्हा, नाहीतर इंजिनियर, किंवा तुम्ही लॉयर व्हा, काही नाही झालं तर बँकेत नोकरीला लागा. हो. म्हणजे ही ट्रेंड होती त्या काळाची. पण त्या काळात माझ्या आईवडिलांनी त्याच आम्हाला तिघांनाही ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात आमच्या आवडीप्रमाणे जो आम्हाला संधी दिली आणि त्याच्यामागे अतिशय परिश्रम केले, तर त्याच्यामुळे आम्हालाही वाटतं की आपण तो पुढे नेऊन त्याच्यात काहीतरी चांगलं करावं हे आणि आम्ही ते करू शकलो. आणि मी तर सगळ्यांना सांगेल की सगळ्याच आई वडिलांनी आपल्या मुलांमध्ये जे कलागुण आहेत ते देवाने दिलेले असतात. त्याची ओळख त्याच्या एकंदरीत सगळ्या वागणुकीवरनं दिसत असते. अभ्यास करणं, कोण गणितात हुशार असतो, कोण सायन्समध्ये असतो, कोणी आणखीन संस्कृत. आता तू तर डॉक्टर झालीस, पहिलं म्हणजे तुझं अभिनंदन की डॉक्टर समीरा, दुसरी एक बहीण माझी डॉक्टर आहे, दोन डॉक्टर बहीण. तर त्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाची एक वेगळी खासियत आहे बघ, ती ओळखून तुम्हाला त्याच्यामध्ये हे त्यांना सपोर्ट करता आलं पाहिजे. आता माझ्या 2 मुली ह्या क्षेत्रामध्येच असत, त्या LA मध्ये प्रोडक्शन डिझायनिंग सोडून दिग्दर्शन, रायटिंग आणि प्रोडक्शन करते. अरे वा. दुसरी कॉस्ट्युम करते. तिसऱ्या मुलाला ऍक्च्युली डिझायनर बनायचं, म्हणजे कार डिझायनर बनायचं होतं, पण आत्ता मी त्याला भेटायला गेलो असताना तो मला भेटला अगदी 15 मिनिटं, पण तो छान पोर्ट्रेट करतो, छान पेंटिंग करतो. वा. तर हे त्याचे सुप्त गुण आहेत ना. आणि मी एकदाही समीरा ह्या मुलांना की ह्या कॉलेजमध्ये जायला पाहिजे, तुम्ही इकडे जायचं, मी जसं माझ्या आई वडिलांनी मला मुभा दिली तशी त्यांना दिली आणि त्यांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये आपलं सगळं केलं. मी माझं श्रेय काहीच नाही, माझ्या बायकोचं श्रेय आहे की मला 3 मुलं झाली आणि ती कधी वाढली हे मला माहीतच नाही. तर नयनानी ती जबाबदारी घेतली, ती तिच्या पद्धतीने केली आणि आता ती मुलं हे होत आहेत. तर मला तर ह्या माध्यमातून सगळ्यांना सांगायला इच्छा होते की जे आज मी आणि वैशाली करू शकलो ते आईवडिलांच्या संस्काराने आणि आईवडिलांनी. आणि मी तुला सांगतो की आपण मुलांना धाक द्यायचं म्हणतो, पण तो धाक ऍक्च्युली तुम्ही त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी टाकल्यावरती ऑटोमॅटिकली होतो. कारण जर का एखादी मारून मुटकून गोष्ट करण्यापेक्षा जर का तुम्हाला प्रेमाने सांगितली ना, तर आपण रिस्पॉन्सिबिलिटी तेवढी घेतो. कारण मला आठवतंय की जेव्हा मी अगदी कागदाचे आणि कलरचे पैसे आमच्याकडे नसायचे, तेव्हा हे करत असताना मला माहिती की 2 रुपये घेऊन मी ट्रॅव्हल करायचो. तर ती जबाबदारी आपल्याकडे येते, तेव्हा आपल्याला कधी असं वेस्ट घालवणं किंवा आत्ताचं हे होणं नसतं. तर तेच आपल्या मुलांमध्ये पण होतं. आज माझी मुलगी अमेरिकेत स्वतःच्या खर्चाने स्वतःच्याच पद्धतीने राहतीये, मला त्याच्यासाठी काही हे करायला लागत नाहीये. आता ही पण जेव्हा 7 वर्ष लंडनमध्ये होते तर आम्हाला आश्चर्य होतं, पण त्या ह्याच्यात दिवस रात्र काम करून त्यांनी पुंजी जमा करून इथे हॉस्पिटल घेतलं. म्हणजे ही आणि तेवढेच तिचे मिस्टर, त्यांचे आई वडील एवढे मला वाटतं सुंदर आहेत. कुठेतरी आपल्यावर हे मराठी माणसाचे मध्यमवर्गीय संस्कार सुद्धा आपल्याला किती मोलाचे ठरत असतील. म्हणजे आवश्यक आहे. मी तर म्हणेन नेहमी मला आयुष्यात मध्यमवर्गीय कुटुंबातच जन्माला घालू आणि कलाकार म्हणूनच करून कलेची साधना करायला देवानी 7 पिढ्या द्यावे असं. सर, तुमच्या सेट विषयी जेव्हा मला बोलायचं असतं तेव्हा खरं तर शब्द अपुरे पडतात आणि तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स बनवलेले आहेत. म्हणजे शिवकाल म्हटलं तर तुम्ही शिवकाल साकारलेला आहे, बालगंधर्वांचा सुवर्णमय असा काळ सुद्धा तुम्ही पडद्यावरती दाखवलेला आहे, अजिंठासारखं जे लेणं आहे ते सुद्धा, त्या लेण्यातलं काव्य सुद्धा तुम्ही मांडलेलं आहे. तर हे सगळं करत असताना आम्ही नेहमी म्हणतो की सरांचा सेट म्हणजे काय, दिवाळी. कारण आपल्यासाठी आनंदाची आणि सगळ्यात भव्य दिव्य गोष्ट जर कुठली मराठी माणसासाठी असेल तर ती दिवाळी आहे. पण या दिवाळीला जसा एक नरकासुराचा वध असतो तसा मला वाटतं कुठलाही मोठा सेट उभारत असताना बजेट नावाचा एक नरकासूर तुमच्या समोर असतो. तर याच्याशी कसं तुम्ही डील करता? तू म्हणालेस ना तसं चित्रपट आपण का पाहायला जातो, सणासुदीला म्हणा किंवा एक आपल्याला कधीतरी तणाव असला तर एक फ्रेश व्हायला, तर त्याच्यात सगळं लार्जर दॅन लाईफ असतं.
आणि चित्रपटामध्ये जो डिरेक्टर असतो तो सगळ्या ज्या घडणाऱ्या आजूबाजूच्या घटनांना घेऊन त्यांना एकत्र करून लार्जर दॅन लाईफ करतो आणि म्हणून लोकांना आवडतो. म्हणजे मला आठवतं की मनमोहन देसाई होते, ते मला मी त्यांच्याबरोबर एक चित्रपट काम करू तर त्यांना झोपडी पण आहे ना ती महालासारखी मोठी लागायची. ते बोलले यार सबको अच्छा दिखना चाहिए. आता माझ्या वाटेला संजय बन्साली, आशुतोष गोवारीकर असे दिग्दर्शक मोठे मोठे मिळत गेले आणि त्यांना एक वेगवेगळं. तर कसं होतं समीरा की बेसिकली तुझ्या दिग्दर्शकाला एक भव्यतेची किंवा एक त्याच्यामध्ये डिटेलिंगची किंवा चांगल्या पद्धतीची सवय आहे. आता आम्ही पानिपत नावाचा चित्रपट जो येतोय आशुतोष गोवारीकरांचा तो केला आणि तो करत त्याचं असताना सगळं चित्रीकरण मला वाटतं कर्जतला आपल्या इथे तर त्याची गंमत तीच आहे. म्हणजे मी जेव्हा दिग्दर्शक आणि प्रोड्युसर म्हणजे प्रोड्युसर त्याची बायको आहे सुनीता गोवारीकर, तर त्यांना बॅलन्स केलं ना तर ते व्यवस्थित होतं. त्यामुळे नरकासुराला आपण वंदन करून त्याला की बाबा तू आहेस. बजेट हा नेहमीच प्रॉब्लेम आहे कुठल्याही कलाकाराला, हा नेहमीच प्रॉब्लेम असतो. कारण कुठलाही कलाकार माझी ही कलाकृती एवढ्यात झाली असं म्हणूच शकत नाही, त्याला काहीतरी करायचंच असतं. तर ते करण्यासाठी तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी मग मी एनडी स्टुडिओची निर्मिती केली. मी माझ्या दिग्दर्शकांसाठी आणि प्रोड्युसर्ससाठी की दिग्दर्शकाला वाटेल ते विचार करायला द्यायचं. आणि कारण इंदू सरकार हा नावाचा चित्रपट पूर्ण एनडी स्टुडिओमध्ये शूट झाला. त्याच्यात 86 लोकेशन होती, ती पॉसिबलच नव्हती कुठे, पण ती तिथे करता आली. आता जोधा अकबरसाठी मी आग्रा फोर्ट लावला, तो मी तसाच ठेवला म्हणून माझ्या दिग्दर्शकाला आता तो दिल्ली फोर्ट म्हणून वापरता आला आणि शनिवारवाडा आम्ही उभं करू शकलो. जे विदिन गिव्हन टाइम, विदिन गिव्हन मनी, विदिन गिव्हन सर्कमस्टन्सेस हा एक ध्येयवाद. या निमित्ताने मला वाटतं आता सध्या दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत, तर मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना हे नक्की आवर्जून सांगेन की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या सिनेवर्ल्डला नक्की भेट द्या. कारण आपण पाहिलेले आपल्याला आवडलेले चित्रपट पण ते कसे बनतात आणि त्यांचे त्या ज्या वास्तू आहेत, ज्या वास्तूमध्ये ते बनलेले आहेत, ते प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभव घेणं हा एक फार सुंदर अनुभव असेल. सरांच्या विषयी आणि मॅडम तुमच्या विषयी खरं तर या दोन्ही भाऊ बहिणींविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे आणि आपल्या गप्पा इतक्या छान दिवाणखान्यात बसून गप्पा माराव्यात तितक्या मनमोकळेपणाने सुरू आहेत. पण कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. पण या दोघांशी बोलत असताना जे जाणवलं की आपण सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय घरात घेतलेला जन्म ही किती भाग्याची गोष्ट आहे आणि आई वडिलांचे संस्कार ही किती मोठी शिदोरी आपल्या बरोबर आहे. तर हा जर दिवा संस्कारांचा आपल्या हातात असेल तर आपला प्रत्येक दिवस हा दिवाळीचाच असेल याविषयी आपण विश्वास बाळगू शकतो. आणि सरांचे सेट जसे भव्य असतात तशीच भव्य स्वप्न बघण्याची आस या दोघांनीही आपल्या मनात नक्कीच निर्माण केली आहे. या अतिशय गुणी आणि कर्तृत्ववान आपल्यासाठी आदरणीय असणाऱ्या भाऊ बहिणींच्या जोडीला सलाम करूया. आणि आजच्या नमस्कार मंडळीमध्ये तुमची रजा घेत असताना पुन्हा एकदा सगळ्यांना दीपावलीच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.